राजकारण हे आता सेलिब्रिटीजचं बॉलिवूड नंतरचं दुसरं घर बनलंय की काय असा एकूणच प्रश्न निर्माण होतोय आणि त्याला कारण म्हणजे सेलिब्रिटीजचे वाढते राजकीय प्रवेश। दिल्ली आणि पंजाबमधील उमेदवारांची यादी पाहिली तर सेलिब्रिटी मैदानात उतरले दिसतात। अभिनेते, अभिनेत्री, गायक, खेळाडू अशा साऱ्यांनाच उमेदवारी दिल्यानं कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का असा प्रश्न निर्माण होतो। पक्षासाठी कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात, प्रत्येक निवडणुकीत जीवतोड मेहनत करतात, पण जेव्हा उमेदवार निवडीची वेळ येते तेव्हा मात्र कार्यकर्त्यांऐवजी श्रीमंत, प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींची निवड केली जाते। सध्या दिल्ली आणि पंजाबमधील उमेदवारांची यादी पाहिली तर हे अगदी तंतोतंत लागू पडतं। दिल्लीत आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी तब्बल 5 जण हे सेलिब्रिटी आहेत। कोणी अभिनेता, कोणी खेळाडू तर कोणी गायक। भाजपनं उत्तर पश्चिम दिल्लीमधनं विद्यमान खासदार उदित राज यांचा पत्ता कापत हंसराज हंस यांना मैदानात उतरवलंय। हंसराज हंस हे गेल्या 10 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत। सर्वात आधी त्यांना शिरोमणी अकाली दलाचं सदस्यत्व घेतलं होतं। शिरोमणी दलाकडनं त्यांनी जालंधरमधनं निवडणूकही लढवली, पण पराभव झाला। 2014 मध्ये हंस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2016 मध्ये त्यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतला। प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनाही भाजपनं पूर्व दिल्ली मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे क्रिकेटमध्ये विरोधी संघांना आसमान दाखवणारा गौतम गंभीर इथे काँग्रेस आणि आपचं आव्हान किती पेलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केवळ भाजपनंच सेलिब्रिटींना मैदानात उतरवले असं नाही। दक्षिण दिल्लीच्या रणसंग्रामात काँग्रेसनं थेट ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंह याला मैदानात उतरवलंय। राजकारणातली घाण साफ करण्यासाठी मैदानात उतरल्याचं विजेंदर सिंह सांगतो, पण आता भाजपचा हल्ला विजेंदर कसा परतवतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। 2.5 किलो हात दाखवत खलनायकाला सळो की पळो करून सोडणारा सनी बाजी। अभिनेता सनी देओलनं राजकारणात एंट्री केली। चित्रपटात ज्याप्रमाणे सनीची धडाकेबाज एंट्री होते अगदी तशीच राजकारणातही झाली, कारण भाजपनं सनी देओलला पक्षात येताच लोकसभेची उमेदवारी बहाल केली। पंजाबच्या गुरदासपूरमधनं सनी देओल लोकसभा लढवणार आहे। जुन्या सेलिब्रिटींपैकी अनेकांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय। दिल्ली आणि पंजाबचाच विचार करता उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा जागेवरनं अभिनेता आणि विद्यमान खासदार मनोज तिवारीला उमेदवारी देण्यात आली आहे। तर तिकडे चंदीगडमधूनही अभिनेत्री किरण खेर यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे। अवघ्या 2 राज्यातच ही स्थिती असं नाही, देशभरात अनेक जागांवर सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यात आली। वेळेवर पक्षात यायचं आणि थेट निवडणुकीचं तिकीट मिळवायचं हा सेलिब्रिटींसाठी शॉर्टकट तयार करण्यात आला, पण वर्षानुवर्ष लोकांची कामं करायची, पक्षाची बांधणी करायची आणि संधी मात्र सेलिब्रिटीजना मिळत असेल तर कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजा उचलत राहायच्या का हा प्रश्न निर्माण होतोय। शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।